आपण बाहेर का उभे? राणीसाहेब माफी असावी, परंतु अद्याप दरवाजा उघडला गेला नाही. कारण माहित नाही, परंतु आतमध्ये महाराज उठल्याची चाहूलही मिळत नाही. अतिश्रमाने झोपले तर नाहीत ना? कदाचित तसंही असेल. राणीसाहेब नेहमीप्रमाणे तुपाच्या थाळ्यामध्ये मुखदर्शन घेतलं जातं, पण आज तेही झालं नाही. नेहमीप्रमाणे नाडी परीक्षा करण्यासाठी आम्ही सूर्योदयाला इथं आलो, पण एक घटिका उलटली असेल. आम्ही इथेच आहोत. आपण त्यांना हाक मारली? हाक मारायचे होते मनात, परंतु उगीच झोपमोड होईल म्हणून नाही उठवलं. आणि तसेही महाराज सूर्योदयापूर्वी 2 घटका उठलेले असतात. हो ना, आतापर्यंत त्यांनी नायरी केलेली असते. उलट नायरीला उशीर झाला तर मला म्हणतात, यजबा नायरीला उशीर का रे झाला? पण आज दरवाजा का उघडला नाही? आता ते कसं कळावं? कितीही दमले किंवा मोहिमेवरून जरी आले तरी एवढा वेळ झोप शक्यच नाही. महाराज, महाराज दरवाजा उघडा. राणीसाहेब माफी असावी. महाराजांची प्रकृती तर ठीक आहे ना? प्रकृतीचं काय? काहीच तक्रार नाही. नाही, रात्री आपल्यापाशी बोलताना काही अस्वस्थपणा जाणवला होता की काही दुखतंय खुपतंय असं काही म्हणाले होते? काहीच नाही. महाराज, महाराज दरवाजा उघडा. महाराज, महाराज दरवाजा उघडा. महाराज, येसू लवकर द्या न्याहारी, आम्हाला भूकही लागलीये आणि पाली गावातला एक तंटा बखेड आलाय, त्याचा खटला भरवलाय. आम्ही निघायला हवं. घ्या, निर्मळ खा. तुम्ही करा ना आमच्या बरोबर न्याहारी. आम्ही आणि न्याहारी? अहो, बघितलं तर लोक काय म्हणतील? काय म्हणणार? म्हणतील नवरा बायको एकत्रित न्याहारी करतायत म्हणून. तसं नाही म्हणणार. म्हणतील, बघा नवऱ्याच्या बरोबर मांडीला मांडी लावून न्याहारी करू लागली. नको. खांद्याला खांदा लावून काम करताना एवढं कुलमुखत्यार पद सांभाळता, मग मांडीला मांडी लावून बसलं तर बिघडलं कुठं? तुम्ही घ्या न्याहारी करू. तुम्ही काही बोलायला ऐकायचं नाही आम्हाला. आम्ही मनापासून बोलतो आणि मन लावून खातोही. बाकी बेत झकास जमवलाय. तुमच्या आवडीचं केलंय. गरमागरम लापशी सुद्धा आहे. युवराज, माफी असावी. महाराजांना बरं वाटत नाहीये. धाकट्या राणी साहेबांनी लगोलग बोलवलंय. बरं वाटत नाही? अरे दरवाजा बंद करा. अरे बंद करा दरवाजा. हे बरे केले. हो ना. अहो, महाराज आजारी आहेत ही खबर बाहेर जायला नको. आणि कोणी चौकशी केली तर थांगही लागू नये. नाहीतर आपलीच माणसं पराचा कावळा करतात. हो ना. आणि त्यातून अर्थ काढणारे आपल्या सोयीचा आणि आपल्या मनासारखा अर्थ काढतात. म्हणून मी सावधगिरी ती बाळगणं गरजेचं आहे. पंत, घराच्या पायथ्याला एक इंग्रज वकील आलाय. कुतुबशहाचा देखील वकील आलाय. येऊ दे, थांबू दे त्यांना खालीच. आज गडावर येऊ नका असं सांगा. आमचं पत्र घेऊन गेलात तरी चालेल. जी. आणि हो, आज गडावरून कोणालाही खाली सोडू नका आणि आत प्रवेशही देऊ नका. जी. आपल्या माणसांना खबरदारीचे उपाय सांगा. या तुम्ही. काल रात्री 5-6 गावातून रयत येऊन थांबली. थांबू दे. अजून 2 दिवस थांबली तरी काही हरकत नाही. आधी महाराजांना बरं वाटू दे, मग बघू. आणि आपले मोरपंत भेटतील की त्यांना. करतील त्यांचं निराकरण. अहो, कसं आहे, गडकरी म्हणून काही खबरदारी मी स्वतःहून घेणं महत्वाचं असतं. तुम्ही गेला होतात महाराजांच्या महालाकडे? हो. गर्दी आहे तिथे. युवराजही आलेले आहेत. हो. अहो, मग काळजीच नाही. आबासाहेब, काय होतंय तुम्हाला? आबासाहेब सांगा ना, काय होतंय? काही नाही, थोडासा थकवा आलाय बस. आणि आता जरी काही झालं तरी तुम्ही आहात ना.
तरी कधीपासून बरं वाटत नाहीये. रात्रीच्या पहिल्या प्रहारापासून. आबासाहेब मग आम्हाला सांगावा का धाडला नाही? शंभूराजे, तुम्ही दमून येता म्हणून नाही बोलावलं. शंभूराजे, किती प्रश्न विचाराल. हो ना, शिवाय त्यांना दमही लागतो आणि त्यांना थकवाही जाणवतो, अशक्तपणाही जाणवतोय त्यांना. बघा ना, डोळे सुद्धा किती खोल गेले. तेच तर म्हणतो आहोत आम्ही मातोश्री. वेळीच कळलं असतं तर लगेच उपचार सुरू करता आले असते. युवराज, जरा युवराज, बरोबर आहे तुमचं, पण अशा वेळी सांगायला पाहिजे तातडीने. आता नाही ना काही चिंता करण्यासारखं कारण. चिंतेची बाब नाही, पण सक्तीने आराम करायला हवा. चाल ढकल चालणार नाही. तरी बरे झाले, औषधाच्या पहिल्या मात्रेत त्यांच्या तब्येतीला आराम मिळाला. आई जगदंबेची कृपा. ही कृपा अबाधित ठेवायची असेल तर हवा पालट करावा लागेल, भरपूर विश्रांती घ्यावी लागेल. इथली हवा काही वाईट आहे का? इथे राहिले तर आमच्या नजरेसमोर राहतील. इथल्या हवेत अति गारवा आहे. शिवाय इथे गडावरील कामात सतत व्यस्त राहतील, म्हणून सगळ्यांपासून दूर एक हप्ताभर राहतील तर त्यांच्या मनावर कोणताही तणाव येणार नाही. म्हणजे सक्तीनं विश्रांती घ्यायला सांगायचं महाराजांना? अरे देवा, शंभूराजे! गेले ग्लानीत पुन्हा, पण चिंतेची बाब नाही. ही ग्लानी त्यांना अतिथक्वेतून आली, म्हणून हवा पालट. हवा पालट हे उत्तम औषध आहे महाराजांच्या तब्येतीला. आम्ही विचार करतो आणि मग सांगतो. लवकर सांगा, विलंब नका करू. होय. हा कागद बघा. हे तर राऊसाहेबांचं रोखे पत्र. आपण यास रोखे पत्र म्हणा, पण आम्ही यास एका आईने आपल्या मुलासाठी करून ठेवलेली तजवीज समजतो. आणि या तजवीजीमुळे स्वराज्य संकटातून वाचलं होतं. तुम्हाला म्हणायचं काय आहे सोयराराणी साहेब? एक आई म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे आम्हाला. महाराज, आमच्या मुलाचं काय? खामोश! महाराजांसाठी मुगाची खिचडी आणि वरीची पेज बनवायला सांगितलंय. ते योग्य केलं. वरीची पेज सुरमट असेल तर बरी. जी, सुरमटच बनवायला सांगितली. थोरल्याबाई साहेब, महाराज आजारी आहेत ऐकल्यावर आमचं काळीच लखकन हल्लं हो. म्हटलं हे काय, ह्याआधी महाराज कधीच आजारी पडले नाही. हो ना, कधी साधा खोकला नाही, कधी डोकं दुखलं नाही का साधा तापही आला नाही, कधीच नाही. पहिल्यांदा त्यांना अंथरुणावर पडलेलं बघितलं आम्ही. आम्हाला तर फार वाईट वाटलं होतं. पण राजवैद्यांनी निर्वाळा दिला तेव्हा कुठे बरं वाटलं. तुमचं काल काही बोलणं झालं का? हा, आपण महाराजांच्या महाली होता. होतो खरा, पण मोघमच बोलणं झालं होतं आमच्यात. बरं वाटत नाहीये, थकवा जाणवतोय असं काही म्हणाले. नाहीतर उलट काल त्यांची प्रकृती छान होती.
आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पाही मारल्या. पण मग असं काय झालं अचानक त्यांची तब्येत बिघडायला? काहीतरी ताण आला असेल. आणि तसंही महाराज आपल्याला काही सांगतात का? त्यांचं तेच निस्तरतात. परंतु ताण येण्याजोगं असं घडलंय काय? गागा भट्ट आले, केवढं कौतुक झालं. आणि शिवाय महाराज पुढच्या मोहिमेसाठी तयार होते, त्याचीही खुशी. राणीसाहेब, थोरल्या बाईसाहेब, आम्ही जाऊन येतो. 2 घास पोटात गेले तर तेवढाच आधार वाटेल स्वारींना. नाहीतर असेच बसून राहायचे. स्वतःहून काही मागणार नाही आणि काही खाणारही नाही. आलोच आम्ही. का तुम्ही येताय? नाही, नको. चला, तुम्ही आलात तर 2 घास जास्त खातील महाराज. काय हो धाकट्याबाई, आम्ही आलोही असतो, परंतु आमचं डोकं फार ठणकतंय. मग आराम करा. देवा, महाराजांचं आजारपण आमच्यामुळे तर नाही ना उद्भवलं. काल आम्ही जे काही महाराजांना बोललो त्यांनी मनाला भलतंच लावून घेतलेलं दिसतंय. आमचं चुकलं तर नाही ना? पण आम्ही काय चुकीचं बोललो? बोललो तर बरोबरच, आणि जरी बोललो तरी त्यात सत्यताच होती. परंतु महाराजांनी लगेच दुखणं काढलं. त्यांना सहन झालं नाही. परंतु आमचंही आईचं मन ते तरी कुठवर गप्प बसणार. कशी आहे आता तब्येत? आता आराम पडलाय. वरीची पेज घेतली, मुगाची खिचडी खाल्ली 2 घास, आणि आता जरा डोळा लागलाय. तो माझे तर धाबेत जाऊन आणले होते. हो ना. अहो, महाराज आजारी म्हणजे नवलच नाही का? मी तर जसं बघत आलोय तसं महाराज कधीही आजारी पडलेले नाहीत. अहो, साधा टचका देखील नाही. असं कसं? महाराज आजारी पडले नाही तोय? कधी पडले महाराज आजारी? पाहिजे तर औरंगजेबाला जाऊन विचारा. महाराज किती भयंकर आजारी पडले होते ते. हे मात्र खरे. एवढे आजारी पडले होते की अख्खा आग्रा हातरून गेला होता. हो का नाही? इकडं महाराज बरं झालं आणि तिकडं औरंगजेब आजारीच पडला. पडला म्हणजे पाडला. आणि सगळ्यात जास्त दिवस आजारी पडलेला माणूस अशी नोंद आहे बादशाही दप्तरात. महाराज आपण महाराज, आपण आणि सदरेवर काय आवश्यकता होती सदरेवर यायची? 2 मजकूर तयार करावयाचे होते. एक मादंडांसाठी आणि एक अक्कांडांसाठी. कुतुबशाहीचे प्रधान आहेत दोघं. त्यासाठी सदरेवर यायची गरज नव्हती. चिटणीसांना बोलावलं असतं. नाहीतरी मी म्हणतो 2 दिवस उशीर झाला असता तर काय पिकडलं असतं. महाराज, तेवढीच विश्रांती तरी मिळाली असती. विश्रांती? या 3 अक्षरांची आणि आमची भेट अजून तरी झालेली नाही. ती तुम्हाला घाबरत असेल. आम्हाला घाबरत असेल का? म्हणत असेल जवळ जावं, पण तुमच्या हातातली वाघनखं दिसत असतील. लागली पोटाला म्हणजे? तेही खरंच आहे. विश्रांती म्हणजे एक अफजल खानच आहे जणू. तो अफजल खान विचार आमच्यावर चालून आला होता आणि विश्रांतीचा हा अफजल खान आपल्या सगळ्यांवरच चालून येतो. आता आपण सगळ्यांनीच या विश्रांतीला वाघनखं लावायला हवीत. राहुजी? जी महाराज. गडाचे दरवाजे बंद कायत? महाराज, दरवाजा मुद्दामच बंद केलाय. अप्पा बाहेर जातात ना म्हणून. त्या तर अशा ना तशा कशाही जातीलच बाहेर. अफवाच त्या.
त्यांना कोण रोखू शकलंय? हो, पण त्यामुळे रयतेत चुळबुळ होते. सोकावलेलं खबरगीर मिळेल ती माहिती घोड्यावर लादून निघून जातील. ते तर होणारच. गडाचे दरवाजे उघडा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे कारण कोणतंही असलं तरी गडाचे दरवाजे आपल्या रयतेसाठी कधीही बंद करायचे नाही. आपली रयत खूप लांबून येते आपल्याला भेटायला, ती माघारी जाता कामा नये. जी महाराज, परंतु महाराज, आपणास हवा पालटाचा सल्ला देण्यात आलाय, खरंय का? कुठे ठरलाय बेत? आमच्या मनात पुरंदर आहे. पुरंदर पेक्षा आमच्या कारेला चला की मग. कारी नको आणि पुरंदर नको महाराज, पुणे बरं आहे. आपण फक्त सांगा, लगेच लाल महाल तयार करायला सांगतो. महाराज, एक विनंती होती. आपण अजिंक्य तारावर जावे. तिथले वातावरणही उत्तम आहे आणि स्वराज्यात नव्यानेच आलेला किल्ला आहे आणि आपले पाय लागतील. अजिंक्य तारा हा आम्हासही योग्य वाटतं. मग तळबीड काय वाईट आहे? आम्ही अजिंक्य ताऱ्यालाच जातो, म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नजरही टाकता येईल. चंदनवदन, पांडवगड, नांदगिरीचा किल्ला, महिमानगड, वासोटा या सगळ्याच किल्ल्यांची बांधणी देखील करायला हवी. तानाजी पंत, जी, अजिंक्य ताऱ्यावर निरोप पाठवा. म्हणावं, हवा पालटासाठी आम्ही तिथे येतो आहोत. लगेच सदरेवर जाण्याची गरज होती का? अशक्तपणा आहे आपल्याला, याचं भान ठेवावं की नाही? आबासाहेब असंच करतात. सगळीकडे लक्ष देतील पण स्वतःकडे लक्ष देणार नाही. थोडी ताकद आली, उठले. असं वाटलं तुम्ही होतात त्यांच्या महाली. आम्ही होतो युवराज महाली. राजवैद्यांनी दिलेल्या उमराच्या मुळांचं पाणी अर्धा प्याला पाजलंही त्यांना. मग त्यांचा डोळा लागला हे बघून आम्ही मातोश्रींच्या महाली एक मात्रा घ्यायला गेलो. मात्रा घेऊन आलो आणि बघतो तर आबासाहेब महालात नाही. आबासाहेब सदरेवर गेले, दरवाजा उघडायला लावला. हे जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण रयत डोळ्यासमोर पाहिजे. अजिंक्य तारा निश्चित केलाय ना? पण येसू, आमच्या मनात शंकाच आहे. कसली शंका? अजिंक्य ताऱ्यावर महत्वाची मसलत होणार. स्वराज्याच्या राजकारणाची अत्यंत महत्वाची दिशा तिथे ठरणार आणि त्याची खडानखडा माहिती अनाजी पंतांपर्यंत पोहोचणार. कारण अजिंक्य तारा अनाजी पंतांनी स्वराज्यात आणलाय, त्यावर अजून फेर नेमणुका झालेल्या नाही. तिथे अजूनही अनाजी पंतांच्या खास मर्जीतलीच माणसं आहेत. परंतु युवराज, अनाजी पंतांना माहिती मिळाली तर त्यात वाईट काय आहे? नाही येसू, आमचा अनाजी पंतांविषयी आक्षेप नाही, मुळीच नाही. आमचा आक्षेप आहे तो ही माहिती पोचवण्यामागच्या उद्देशाविषयी. महाराजांकडून मिळालेली माहिती अनाजी पंतांची शाबासकी मिळावी म्हणून त्यांच्या मर्जीतली माणसं त्यांच्यापर्यंत पोहोचवणार असतील तर नक्कीच त्या माहितीला पंख फुटलेले असणार. त्या माहितीला वेगवेगळे पैलू पाडले गेले असणार. ही गोष्ट स्वराज्य कारभारातील तकलीफ वाढवणार. मग यावर उपाय? यावर उपाय एकच. आम्ही आबासाहेबांची सावली बनून राहणार. का कोणास ठाऊ, पण राहून राहून वाटतंय की आबासाहेबांना एकटं सोडू नये.